मला अक्कल शिकवायला जायचं नाही हा. मला व्यवस्थित कळतं कुठे कधी आणि काय बोलायचं. नशीब समज मी तिला तिचा बाप मरायला टेकलाय हे नाही सांगितलं. बबलू चल, ओवीला थांबवायला हवं. सावली, हे सावली, हे बघ, काळजी नको करूस. सारंग होईल बरा. धीर धरा पोरी. आई हे सगळं माझ्यामुळे झालं असतं बघ. हीच चुकवली तुला ओवीचा प्रोग्राम बघायचा प्लॅनिंग सांगितलं होतं आणि हे सगळं माझ्यामुळे झालं. अचानक झालं हे सगळं. अबीर इथे सावली, शांत हो. मी काय सांगते ना ते नीट ऐक. तू कुठेतरी निघून जा, कुठेतरी दूर निघून जा तू. बहिणी, सॉरी बहिणी, पण मी नाही जाऊ शकत. मला एकदा त्यांना बघायचंय. ते सुरक्षित आहे हे बघितल्यावर मी शांतपणे निघून जाईन. सावली ऐक ना, आम सॉरी, पण ते आता शक्य नाहीये ग. आई आता खूप चिडल्यात आणि त्यांनी मला सांगितलं की सावली जर आत्ताच्या आत्ता इथून गेली नाही ना तर त्या पोलिसांना बोलवलं. माझ्यासोबतच का होतंय बहिणी? या सगळ्यापासून लांब होते. मला नव्हतं यायचं यांच्या आयुष्यात परत. हे बघा ना आता काय झालंय. मी आले आणि त्यांच्यावर ही वेळ आली आहे. तिलोत्तम मॅडम बरोबर बोलतात, माझ्यामुळेच होत आहे सगळं. नाही सावली, असं अजिबात नाहीये. उलट तुला सांगू, तू परत आल्यानंतर सारंग पुन्हा आधीसारखा उत्साही राहायला लागलाय ग. प्लीज असं मनात सुद्धा आणू नकोस तुझ्या. ऐक ना, स्वतःला सावर तू. असं खरंच अजिबात काही नाहीये. त्याची ताकद होतीस आणि अजूनही आहेस. पण बहिणी बघा ना त्यांची काय अवस्था झाली आहे. बहिणी बहिणी, त्यांना काही होणार नाही ना? नाही सावली, अजिबात सारंगला काही होणार नाही. मला सांग, तुला तुझ्या पांडुरंगावर विश्वास आहे ना? तर सगळं व्यवस्थित करणार आहे. तू नको काळजी करू, तू फक्त स्वतःला सावर. तू कुठे तब्येत ठीक नसते ना ग, मग मला इथून कुठे जायचं नसतं. ते बोले होत नाही तो पुढे मी इथून हलणार नाही. टीचर प्लीज तुम्ही जाऊ नका ना. जर का बाबा शुद्धीवर आला आणि त्याने आपल्याला बघितलं तर तो किती खुश होईल. प्लीज माझ्या बाबासाठी तरी थांबवा ना. ओवी बाळा, तू ऐकलंस ना मगाशी डॉक्टर काय बोलले? की इथे जर जास्त गर्दी झाली ना हॉस्पिटलमध्ये तर तुझ्या बाबांना त्रास होईल बाळा. आणि मगाशी आजी किती चिडल्या होत्या. जर आम्ही इथे थांबलो ना तर ते अजून रागवते आणि तुझ्या बाबांना त्रास होईल. आपल्याला ते नकोय की नाही? हा, तू अजिबात काळजी करू नकोस. ते डॉक्टर आहेत ना, तुझ्या बाबांवर उपचार करतायत. ते लवकर बरे होतील. हा, काळजी करू नकोस तू. आणि मी कुठेच जात नाहीये. तुम्हाला एक फोन कर, मी लगेच येईन. मी तुझ्या सोबतच आहे. मोनिका, हा काय प्रकार आहे? असं सगळं बोलायला लाज नाही वाटत तुला? फक्त सारंग तिकडे मरणाच्या दारात उभा आहे आणि तू असं बोलतेस? माझ्या आणि माझ्या नवऱ्याचा कॉल असं लपून ऐकताना तुला नाही लाज वाटली? आम्ही आमचं बोलत होतो. उगाच काहीतरी गैरसमज नको करून घेऊस. गैरसमज? मोनिका, सगळं ऐकलंय मी. मला खरं खरं सांग, सारंगचा हा ऍक्सिडेंट होता का तुझा आणि राजकुमारचा ह्याच्यात काही हात आहे? हे मी असलं काय केलं असतं ना तर ते काम एकदम व्यवस्थित झालं असतं आणि खूप आधी केलं असतं. माझ्याकडे खूप चान्सेस होते. तुलाही कळलं नसतं आणि जगात कोणाला भणक लागू दिली नसती मी. आणि हा असला फालतू टाइमपास सुद्धा केला नसता मी जर काय केलं असतं तर डायरेक्ट. काय झालं? नाही, इथे अशा का उभ्या आहात दोघी? काय झालं काय? आम्ही जरा बोलत होतो, असंच गप्पा मारत होतो. आई, मोनिका बरोबर सांगते, आम्ही सहज बोलत होतो जरा. मोनिका, राजकुमारचा काय पत्ता?
त्याला सांगितलंस, कळवलंस त्याला हे सगळं? हो आई, मी आत्ताच त्यांना कळवलं आणि त्यांना खूप स्ट्रेस आलं हे सगळं ऐकून. ते म्हणाले मी लवकरात लवकर काम संपवतो आणि तुमच्याकडे येतो, तुम्ही प्लीज सगळे काळजी घ्या आणि काळजी करू नका असंही सांगितलंय. एक काम कराल प्लीज, तुम्ही दोघेही जणी ओवीला घेऊन घरी जा. मला तिची अवस्था बघवत नाही आणि आत्ता मला ती मुलगी इथे नकोय. सतत रडणार ती आणि सारखा हट्ट करत बसणार की मला बाबाला भेटायचंय, बाबाला भेटायचंय. प्लीज तिला घरी घेऊन जा ना. शुभ्रा कुठे आहे आणि घरी कोण आहे? आई शुभ्रा माझ्या मावशीकडे. मी आता जाताना तिला नाही नको, मी एक काम करते. आई तुम्ही एकटे इथे काय करणार? म्हणजे सारंगला जर काही लागलं तर पळापळ कोण करणार? मी तुमच्यासोबत थांबते इथेच. किंवा नाही हेही नको. तुम्ही एक काम करा, तुम्ही अमृताताई आणि ओवी सोबत घरी जा, आराम करा, जरा रिलॅक्स व्हा. आई तुम्ही किती धावपळ केली आहे सकाळपासून एकटीने. मी थांबेन इथे, डोंट वरी, तुम्ही जा. आई त्यापेक्षा बबलूला इथे थांबू द्या, आपण तिघेही जाऊ घरी. म्हणजे कसं पुरुष माणूस असेल तर जरा धावपळ करायला बरं पडेल. तुम्ही आमच्यासोबत या. नाही नको. तुझं म्हणणं बरोबर आहे. बबलूला सांगूया आणि मी इथेच थांबेन प्लीज. सारंगला या अशा अवस्थेत सोडून मी नाही येऊ शकणार. ऐक, घरी जा शांतपणे आणि घरी गेल्या गेल्या देवाची प्रार्थना कर, पूजा कर आणि देवाला सांग सारंगला लवकरात लवकर शुद्ध येऊ दे. हो आई, स्वतःची काळजी घ्या. हो आई, काळजी घ्या. अमृता तेच बोलली आता. ती काय वेगळं बोलली?